तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या. आज 8:30 मी पटकन रेडी झालो आणि मी असं शॉर्ट कुर्ता घातला असं आणलेला तो. तर चला मित्रांनो, तुम्हाला आमची बिल्डिंग खालीच आता सगळं मिरवणूक आहे गुढीपाडव्याची, एकदम अशी मिरवणूक आहे. तर तुम्हाला सर्वांना दाखवते जाऊन, आणि मला घरात गुढी उभी करायची आणि बघा गुढीपाडव्याची हे असं घालणार आहे. चल, तर मी पण झालं तर मी निघतो, पहिले खाली जातो, मिरवणूकमध्ये सहभाग होतो आणि चला तुम्हाला दाखवतो. आणि बघा असं घालणार आहे साडी. चला तुम्हाला भेटतो डायरेक्ट जाऊन खाली. मी काठी गेला गुढीपाडव्यासाठी आणि आबाला बघा काही. आणि हा बघा, त्याचं नाव काय? चिच्ची चिच्ची. बघा तो टाको. बघा दाखवलं बिल्डिंगच्या खाली झालेलं आमच्या. आणि इथं बघा गुढी बघा एवढे मोठे. कालच रात्री सेट करून ठेवलेले. काठी विटी घेतल्या तर इथे बघ प्रसाद, व्हिडिओ काढते तुझ्या ब्लॉग मध्ये टाकायला. आणि हे आता बांधू आहे. आता मम्मीच्या पाठ हे असंच करायचं ना. अशीच बांधायची नाही. पाठावर उभी कर ना खाली. केली ना. हा बघू. आलेलो आमच्या एरियामध्ये आणि इथं पण गुढी उभी गेली असे. हे लोक बघ काय काय मामा काहीतरी बोल गुढीपाडव्याबद्दल. अरे तू व्हिडिओ कॉल करतो का? फोटो काढतो मला. तू ब्लॉग मध्ये दिसणार आहे. ब्लॉग मध्ये माझा साधा मामा बघा, साधा मामा. तू ब्लॉग मध्ये दिसणार ब्लॉग मध्ये. आता मामा साधा मामा खूप अतरंगी. बस काहीतरी बोल ना. अरे ओ वन साइड काहीतरी बोल ना. अरे उघड्या कपडे घाल ना. दुपारचं एवढं ऊन आहे. चे घरात फोटो काढले तरी पण इथे नाकडे असतात. तिथे खाली चल, इकडे चल. तुम्हीच बघा आता, तुम्हीच समजू शकता. ऊन बघा एवढं ऊन. मी बघा नको बाबा पुण्य मला. नको नको. चल मित्रांनो, संध्याकाळचे वाजले 4 आणि शिवमला पण घेतलंय. आणि आता खूप दिवसानंतर हा भेटलाय. काय रे, एक्झाम संपली ते कसं वाटतं? एक्झाम संपली आहे. फुल एन्जॉय. बाकी आहे फक्त. फुल एन्जॉय. एकच पेपर बाकी आहे, तो संपला तर एन्जॉयच एन्जॉय. ओके, मग फुल मजा येणार आहे. फिरायला जाणार आहे फुल. मग तेव्हा तुम्हाला दाखवतो. आता चाललो एरियामध्ये दाखवतो सगळ्यांना. कोण होते रे? हां खूप आहेत ओळखीचे आहेत का. चला मग दाखवतो एरियात गेल्यावर आहे. आणि फुल एन्जॉय येणार आज. 1 वर्षानंतर. मागच्या वर्षीचा ब्लॉग नसेल बघितलं तुम्ही, तो जाऊन लवकरात लवकर ब्लॉग बघा. फुल एन्जॉय. मागच्या वर्षी पण फुल मजा गेलेली. चला भेटू एरियात. तर मित्रांनो, खूप वेळानंतर सगळे आलेत. आता आम्ही चाललो आहे दादरला. आता निघाली बस आणि गरम बघायला चालू आहे गेम.
नमस्कार भावांनो, आम्ही आता जर्नी आमची चालू झालेली आहे याच प्रकारे खूप वेळानंतर थांबून आमचे गेअर पण चालू झाला खराब झाली गरमी. आता निघालोय आम्ही आता एन्जॉय फुल एन्जॉय करू बघा. फुल एन्जॉय त्या बँकेवर असतं बँकेवर. मित्रांनो आता आहे आम्ही शिवसेना भवनची इथं. बघा हे शिवसेना भवन सगळं आणि आमचं आज सन्माननीय राजसाहेब ठाकरेंची भव्य दिव्य अशी सभा आहे. त्या सभेला आम्ही उपस्थित राहतो. तर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता झालेली आहे सभा आणि सगळ्यात जास्त सभा एन्जॉय यांनी केली. सगळ्यात जास्त सभा यांनी एन्जॉय केली. ए मजा आली का तुला? हा झाली सभा. हा बघा हा हिला ओळखता का हिला? आणि आजचे मित्र आहेत आपले. एकदम मजा आली का? फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइम सेकंड टाइम आला हवेला असताना आज हो. आता बघा बाजूला पुढे बघा जात पब्लिक बघ. आपण कोण आहोत ते समजलं मला. नमस्कार, मी तीर्थ महादेव मनसे शाखा अध्यक्ष. आज सन्माननीय राजसाहेब ठाकरेंची भव्य दिव्य अशी सभा झालेली गुढीपाडवा निमित्त, मराठी नवीन वर्ष निमित्त. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंची ही सभा नेहमीच असते, परंतु यावर्षी ही सभा योगायोगाने 20 वर्षानंतर व्यवस्थित तरी काढ बोलतोय विचार करून. आता अजून एक मुद्दा राहिलाय तुमच्याकडून आपण सांगू. मला असं वाटतं साहेबांनी जे जे मुद्दे घेतलेत ना ते खरोखर ऐकून त्याच्यावरती विचार करण्याची गोष्ट आहे. आज आपण युवा तरुण पिढी बघितली तर व्यसन आणि गुन्हेगारीच्या जास्त अधीन गेलेली आहे. त्याला चांगलं काय नाही वाईट काय कळतच नाही. शिकलेले ग्रॅज्युएशन झालेले मुलं ह्या वळणाकडे जास्त वळाले. तर माझं म्हणणं एवढंच आहे की महाराष्ट्र तरुण वर्गाने ज्या गव्हर्नमेंट नोकऱ्या आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यासाठी गुगलचा वापर करा की सरकारी नोकरी ह्याच्यावरती तुम्ही जा. त्याच्यावरती खूप सरकारी नोकऱ्या आहेत. आपल्या मराठी मुलं शिकलेली चांगली आहेत, काम करणारी खूप आहेत, पण ते त्याच्यात न जाता त्या रस्त्यावर सांगितल्यामुळे इंस्टाग्राममध्येच अडकलेले आहेत. ही रील्स बघ, ती रील्स बघ. त्या रील्समध्ये आपले दिवसाचे कमीत कमी 3 ते 4 तास हे वाया गेलेले असतात. तर ते मला वाटतं तरुण पिढीने युवक युवतीने ते सगळा विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की जे आता साहेबांनी जी ब्लूप्रिंट मांडलेली आहे की त्याच्यामध्ये काहीतरी 27 ते 28 मुद्दे दिले. तर प्रत्येक मुद्द्यामध्ये क्लिक केला की त्याच्यावरती शेती विषय आहे. तर शेतीच्या विषयामध्ये काय आपण करू शकतो, काय त्याच्यात अजून सुधारणा केली अशा पद्धतीपर्यंत त्यांनी ते लोकांनी वाचावं, तरुण वर्गाने वाचावं. त्याच्यातून आपला महाराष्ट्र सुजलम सुफलम होण्याची तयारीचं पहिलं पाऊल आहे. एवढं बोलतो. जय जय महाराष्ट्र. मी प्रशांत टेकाळे, साहेबांचा एक महाराष्ट्र सैनिक. म्हणजे आज माझ्याकडे एक पद आहे, प्रभागाध्यक्ष म्हणून पद आहे, पण मी आजही महाराष्ट्र सैनिक म्हणून. एक टाईम होता की साहेबांचं जे सुरुवातीला गुढीपाडवा मेळावा हे सुरू झाला. तर गुढीपाडवा मेळाव्याला एक टाईम असा होता आमच्याकडे की आम्ही लहान होतो त्या टाईमला, म्हणजे साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आम्ही कायम आतुर असायचो की एक संदेश साहेबांच्या भाषणाचा मिळायचा. तर आम्ही एक टाईम असा होता की त्या टायमाला कुठल्या सोयीसुविधा नव्हत्या. सुरुवात अशी झालेली गुढीपाडवा मिळायची की त्या टायमाला कुठल्या
सुविधा नव्हत्या. त्या टायमाला आम्ही एक म्हणजे आमचे सगळे मित्र मिळून आम्ही साहेबांचा एक चाहते म्हणू शकता किंवा एक साहेबांचे प्रेमी म्हणू शकता. तर आम्ही कायम साहेबांचं गुढीपाडव्याचं भाषण ऐकण्यासाठी ट्रेननी प्रवास केलेला आहे. त्यानंतर आमच्याकडे अजून तुला कसं वाटलं आज बोलतच नाही काय आमच्याकडे काय बोल ना बाबा काहीतरी बोल राज साहेबांबद्दल काय विमान खाल्ली हा काय बोलतच नाही. तुम्हाला कसं वाटलंय झोपलेत दमलेत आणि सगळे पोरं बसलेत मागं. तुम्हाला कसं वाटलं साहेबांचा राज साहेबांचं एकदम त्यांनी केली होती सक्सेसफुल बरोबर त्यांच्या भाषणात मांडली आहे. हो हे मला खूप आवडलं. एक नंबर.